नमस्कार मित्रांनो, मी संपर्क स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत जिल्हा क्षयरोग अधिकारी। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आलेली आहे। मॅडम, प्रशासनाकडून काय काय तयारी करण्यात आलेली आहे क्षयरोग? नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर तांबारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी लातूर। तर 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो। तर त्या अनुषंगाने आपण लातूर जिल्ह्यामध्ये विविध म्हणजे आरोग्य शिबिरं आणि तसंच जनजागृतीचे उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत। जिल्हा स्तरावरती आपण 24 तारखेला सकाळी 7 वाजता टाउन हॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या त्या मैदानामध्ये आपण भव्य रॅलीचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि रॅलीला उपस्थित आपले आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम, त्याच्यानंतर आम्ही जिल्हास्तरीय सर्व अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपसंचालक, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, तसंच इंडियन रेड क्रॉस सोसायटी त्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी पण ह्या रॅलीसाठी त्या दिवशी उपस्थित असणार आहेत। आणि विविध आपले जे नर्सिंग कॉलेजेस आहेत, शाहू महाविद्यालय आहे, तिथून आपल्याला स्टुडंट हे रॅलीमध्ये आपण सहभाग घेणार आहेत। आणि तसंच आमचा जो क्षयरोगाचा पूर्ण कर्मचारी आहे, जो काही स्टाफ आहे, तो सुद्धा तिथं हजर राहणार आहे। आपल्याकडं 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालय। तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पोस्टर प्रदर्शन, त्याच्यानंतर रांगोळी कॉम्पिटिशन आपण आयोजित केलेली आहे। आणि जे विद्यार्थी सध्या म्हणजे MBBSचं शिक्षण घेत आहेत, नर्सिंग एज्युकेशन घेत आहेत, तर त्यांच्यामध्ये आपण या स्पर्धा आपण घेणार आहेत। आणि उत्तम जे त्याच्यामध्ये म्हणजे नाविन्यपूर्ण काम करतील त्यांना आपण बक्षीस पण त्या दिवशी देणार आहे। हे सकाळच्या सत्रामध्ये आपला कार्यक्रम राहील। त्याच्यानंतर दुपारी 10 वाजता आपण आरोग्य शिबिर, आयुष्यमान आरोग्य शिबिर हे आपण आयोजित केलेलं आहे। ते भालचंद्र ब्लड बँक या ठिकाणी आपण इंडियन रेड क्रॉस, तसंच महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा क्षयरोग केंद्र असं संयुक्त विद्यमाने आपण तिथं शिबिर पण आयोजित केलेलं आहे। आणि या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, क्षयरोगाची तपासणी आणि संशयित क्षयरोग रुग्णांचं आपण तिथं एक्सरे पण त्या ठिकाणी काढणार आहोत। आणि अशा प्रकारे आरोग्याचं शिबिर आपण तिथं आयोजन केलेलं आहे। तसंच सध्या लातूरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 1832 एवढे रुग्ण उपचारावरती आहेत। तर त्या रुग्णांना पोषण आहार, जसा आपण औषधोपचार मोफत देतो आपण सर्व रुग्णांना, आणि रुग्ण आजारातून बरे होण्यासाठी 6 महिन्याची आपण औषधे त्यांना देतो, कमीत कमी 6 महिन्याची औषध देतो। तर औषधाबरोबरच पोषक आहार पण तेवढाच महत्त्वाचा असतो। त्या अनुषंगाने म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही म्हणजे दानशूर व्यक्ती पुढे येतात, तर यावेळेस आपल्याला इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांनी आपल्याला एक दायित्व दाखवलेलं आहे, दातृत्व दाखवलेलं आहे। आणि ते 24 तारखेला 50 रुग्णांना पोषण आहार हे देणार आहेत। ते सुद्धा आपण आपल्या आदरणीय कलेक्टर मॅडम यांच्या हस्ते आपण भालचंद्र ब्लड बँक इथं 50 क्षयरुग्ण बोलवून त्यांना आपण पोषण आहार आपण देणार आहोत। त्याच पद्धतीनं आपण सर्व तालुका स्तरावरती, आपले प्रहा केंद्र स्तरावरती सुद्धा अशाच प्रकारे आरोग्य शिबिरं आणि पोषण आहार वाटप आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये 24 तारखेला हा कार्यक्रम म्हणजे सुरुवात आम्ही करतोय। आणि तिथून पुढे सुद्धा हे जे TB मुक्त भारत अभियान ह्यासाठी सुद्धा पुढचे 100 दिवस आणखी एक समर्पित 100 दिवस आपण TBचे निदान, रुग्णांना उपचारावर घेणं, त्यांना उपचार देणं, त्यांना पोषण आहार देणं आणि संपर्कातल्या व्यक्तींचं सुद्धा स्क्रीनिंग करणं, कारण हवेद्वारे पसरणारा हा क्षयरोग आहे, त्याच्यामुळे संपर्कातल्या व्यक्तींना सुद्धा धोका असतो। त्यामुळं त्यांचं सुद्धा आपण तपासणी ही आपण म्हणजे करणार आहोत। आणि होय, आपण क्षयरोग हा दूर करू शकतो। आणि म्हणजे जिल्हा प्रशासन, जिल्हा म्हणजे आरोग्य विभाग यांच्या मदतीनं आणि आपण सर्व समुदायाच्या किंवा समाजाने म्हणजे समर्थित केलेला आणि पुढाकार घेतला तर हा आपण नक्कीच क्षयरोग हा दूरीकरण करू शकतो आणि लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त आपण करू शकतो। धन्यवाद मॅडम, वेळ दिल्याबद्दल। तर हे होते सुमित्रा तांबरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी। तर क्षयरोग उच्चाटनासाठी प्रशासनाकडून जे तयारी
सुरू करणार असल्याचे त्यांनी माहिती दिली. पुढच्या मुलाखतीत भेटूया. धन्यवाद.